काय रे, काय झालं? वाट लागली साहेब. पाणी घे. काय झालं? सॉरी साहेब. काय झालं? काही नाही साहेब, पण भागीरथी मॅडम ऑफिसला आल्यापासून सगळ्यांचं धाबं दणाणलंय. साहेब सगळे घाबरलेले असतात, कधी नव्हे तेवढे सतर्क असतात साहेब. अरे पण मग चांगलं आहे की. चांगलं तर आहे साहेब, पण लांबून येणाऱ्यांची वाट लागते ना साहेब. ट्रेन वेळेवर येत नाहीत ना. अहो आज तर माझ्या ट्रेनला पण सिग्नल लागला. काय घाबरलो होतो मी, वाटलं मेलोच आता. मला असंही वाटलं की उतरावं आणि स्वतः ट्रेनला धक्का मारावा. कसा बसा धावत पळत 9च्या ठोक्यावर ऑफिसला आलोय आणि हुश्य वाटलं साहेब. साहेब ते नारकर आहेत ना, त्यांचं तर बीपी पुन्हा वर खाली व्हायला लागलाय. बापरे. बरं नारकर आलेत का मग आता? हो साहेब, त्यांनी बीपीची बंद केलेली गोळी पुन्हा सुरू केली साहेब. अरे बापरे. बरं त्यांना म्हणावं जरा माझ्याकडे येऊन जा. हो साहेब. साहेब भागीरथी मॅडम आता रोज येणार का ऑफिसला? हो. नंदन, हे बघ भागीरथी मॅडम खूप कडक शिस्तीच्या आहेत, पण त्यांची वेळ आणि शब्द हे एकदा आपण पाळलं ना की त्या आपली इतकी काळजी घेतील ना की दुसरं कोणीही आपल्यासाठी इतकं करू शकणार नाही. हो साहेब खरं आहे. हे बघ एक लक्षात ठेव, त्यांच्या पिढीसाठी शिस्त आणि तत्व हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. मग त्यानंतर ते आपल्यासाठी काहीही करायला तयार होतात. हो साहेब. आणि हे बघ नंदन, मी ज्या प्रकारे कंपनी चालवली ना त्यापेक्षा खूप उत्तम पद्धतीने आईची कंपनी चालवेल. मी कंपनीचा जितका व्याप वाढवून ठेवला ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आईची कंपनीचा व्याप वाढवेल बघ तू. साहेब पण तुम्ही असणार ना ऑफिसला? श्री नंदन चहा आणशील? आत्ता आणतो. कशी आहेस? तुझ्याशिवाय करमत नाही रे घरात. बेबित्या, आय एम सॉरी, मगाशी तुझ्याशी नीट बोलता नाही आलं. नाही ओके, मला त्याचं काही वाटत नाहीये. बरं आज तू कशी काय ऑफिस मध्ये? तुझ्याकडे थोडं काम होतं माझं. अगं मग मला फोन करायचास ना, बाहेर कुठेतरी भेटलो असतो. नाही रे ठीक आहे. बरं बरं सांग माझ्याकडे काय काम आहे तुझं? मुद्द्यालाच हात घालू म्हणजे? तू आई आजीशी असं का वागतोयस? कसं? हे असं म्हणजे कसं? श्री तुला व्यवस्थित कळतंय मला काय म्हणायचंय? हे बघ बेबी अत्या, तू काय म्हणतेस मला खरंच कळत नाहीये, पण मी तसंच वागतोय जसं एक एम्प्लॉई त्याच्या बॉसशी वागेल. पण हे खरं नाहीये. हेच खरंय. श्री तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्याने आई आजीवर काय परिणाम होतोय? नाही मला नाही वाटत आई आजीला काही वाटत असेल. अगं म्हणजे ती खूप स्ट्रॉंग आहे, ती टफ आहे, हो ना? पण शेवटी तीही एक माणूस आहे ना रे. मी पण एक माणूसच आहे ना ग बेबित्या. हर्ट मीही होऊ शकतो. श्री प्लीज तुमच्यातलं हे भांडण मिटवा ना. बेबी हत्या, आता आमच्यामध्ये कुठलंही भांडण नाहीये. नाही माझा नाहीये याच्यावर विश्वास. अगं भांडणाला सुद्धा एक प्रेमाचा हक्क लागतो ना ग. आता आमच्यामध्ये प्रेम नाहीये, भांडणही नाहीये. आता फक्त एक कर्तव्य उरलंय. श्री प्रेम असं कधी नष्ट होतं का रे? होतं असंच म्हणायला हवं आता. श्री म्हणजे उद्या तू आमच्याशी असंच वागणार ना? तुम्ही माझ्याशी तसं वागलायत का जसं आईची माझ्याशी वागलीये? हेच सांगायला आली होतीस का? नाही श्री, मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय, पण प्लीज नाही म्हणू नकोस. एक मिनिट, तू जर मला काही घ्यायला सांगणार असशील ना तर तू मला तुझी शपथ घालण्याआधीच सांगतो, आई आजीने इन्व्हेस्ट केलेली कुठलीही गोष्ट मी घेणार नाहीये.
भैयाची गीता मी आलेच. ओके. हॅलो हॅलो, मी आईयाजी बोलतेय. तुमचा नंबर आहे माझ्या फोनमध्ये. कसा काय? घेऊन ठेवला होता मी श्रीकडून, इन केस ऑफ इमर्जन्सी. तुमच्याकडे माझा नंबर कसा आला? तू घरात आलीस तेव्हाच माझ्या फोनवर तुझा नंबर आला. इन केस ऑफ इमर्जन्सी. तू फार बिझी आहेस का? बोललं तर चालेल का? नाही, बिझी नाहीये, बोला ना. हो, पण पर्सनल कॉल्स घ्यायची परवानगी असते ना तुमच्या बँकमध्ये? हो. नाही म्हणजे माझं काम महत्वाचं नाहीये, फक्त तू अडचणीत यायला नकोस. तसं नाही होणार आईयाजी. म्हणजे माझं तुझ्याकडे असं काम होतं की मला हे कम्प्युटर आणि सगळ्या गोष्टी जरा लवकर शिकून घ्यायच्या होत्या. हो हो, चालेल ना. तुझ्या नवऱ्याला वाटतंय की त्यालाच येतं सगळं काही, ह्या म्हातारीला काय येणार आहे? मला त्याला दाखवून द्यायचंय असं काही नाहीये. हॅलो. हा आहेस ना? हो. हा हा आहे, बोला ना. मला काही गोष्टी येत नाहीत, समजत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, पण मला ते शिकून घ्यायचे आहेत. तू मदत करशील मला? हो हो, नक्की करेन. मग आजपासूनच सुरू करू. कधी येशील घरी? 7:30-8 वाजेपर्यंत येईन. वेळेची पक्की आहेस ना तू? हो. मग घरी भेटू. आईयाजी, काय ग? रागवणार नसाल तर एक विचारू? नाही रागवणार, विचार. श्री काही बोललाय का तुम्हाला? मला लॅपटॉप शिकवायला नाही म्हणाला, पण त्याच्या बाजून अडत नाहीये माझं, हे कळलं पाहिजे त्याला. ठेवते. नाही म्हणाला तो. फार आश्चर्य नाही वाटलं मला. तो त्याच्या निर्णयावर पण ठाम वाटला आई मला. माझंच रक्त असल्याचा दाखला देत असतो मध्ये मध्ये तो. शिवाय तो म्हणाला, माझं मी बघून घेईन. म्हणजे या बाबतीत सिरियस आहे तो, माझ्यासारखा नाहीये. म्हणजे तो रागवल्याचा आव नाही आणत, खराच रागवलाय. तुझ्या गप्पा राहण्यामध्येच मला उत्तर मिळालंय. आता काय करायचं आई? आता आपण काहीच नाही करायचं. आई, निदान तू तरी माघार घे ना ग. म्हणजे काय करू? त्याचे पाय धरू, त्याच्या विंडवण्या करू, की ऑफिस सोडू नकोस, घरी परत ये? तसं नाही म्हणते मी. आणि एवढं करून तो परत येईल असं वाटतंय तुला? मला नाही माहिती. नाही येणार तो. मी सांगते तुला, नाही येणार तो. असं का वाटतंय पण तुला आई? त्याच्या आत्ताच्या वागण्यावरून असं वाटतंय की त्याला जायचंच होतं. आधीपासूनच ठरलंय त्याचं. कणभरही दुःख नाहीये त्याच्या चेहऱ्यावर. आई, तू कदाचित दाखवत नसे. मला दिसतंय ते. त्याचं मन समजायला मला एक क्षणही पुरतो. खुश दिसतोय तो. काहीतरी ठरवल्यासारखं घडतंय याचा आनंद आहे त्याच्या चेहऱ्यावर. राहू दे त्याला आनंदी. बाकी व्यवस्थित आहे ना सगळं ऑफिस मध्ये? जानवी, मागच्या अर्ध्या तासात तू 50 वेळा मला हाच प्रश्न विचारलायस आणि 50 वेळा मी तुला हेच उत्तर दिलंय की हो, सगळं व्यवस्थित आहे. खोटं बोलतोयस तू. कशावरून? आईजींचा फोन आला होता मला.
काय तुला तुला आईजीचा फोन आला होता? हो. मग काय म्हणाला त्या? हे बघ तू नाही म्हणजे हा काही फार महत्वाचं बोलल्या नाही, पण दुखावल्या गेल्या होत्या नक्कीच. दुखावला तर मीही गेलो, पण मग हे कुठेतरी थांबायला हवं ना. मी ऑफिस मधनं बाहेर पडलो की संपेल ना सगळं, आपोआप संपेल. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. श्री प्लीज, तू इतका कसा विचित्र वागतोयस? तू असा नाहीयेस. आपण आता हेच बोलत राहणार आहोत का? का त्या एजंटनी शॉर्टलिस्ट केलेले फ्लॅट बघायला जाणार आहोत? सॉरी पण आज नको, म्हणजे प्लीज उद्या जाऊया आपण. का का आज का नको? अरे आईची वाट बघतायत माझी घरी. मग जाशील की घरी? एवढं काय, जाशील ना? नाही, मला वेळेत घरी पोहोचायचंय, मला दुखवायचं नाहीये त्यांना. अच्छा, म्हणजे मी त्यांना दुखावतोय का? अरे तसं नाही म्हणायचं रे मला. मग कसं म्हणायचंय? तू त्यांना शिकवलं का नाही? लॅपटॉप मधलं त्यांना काही कळतं का? त्या किती गोंधळून जातात. तुला काय झालं होतं शिकवायला? आता हे कोणी सांगितलं तुला? तू मी अंदाज बांधला, तू जे काय वागतोयस त्याच्यावरनं. हे बघ, 1 महिन्याच्या आत मला आईजीकडे सगळा बिझनेस हँडओव्हर करायचा आहे, त्यामुळे मला माझं काम करावं लागते. तेच मी करतोय. हो, पण त्यांना टेक्नॉलॉजी शिकवणं ही तुझी जबाबदारी नाहीये का? एक एम्प्लॉई म्हणून खरं तर ही जबाबदारी नाहीये बरं का माझी. प्लीज, आता सगळं प्रोफेशनल, जेवढ्याच तेवढं. तसं नाहीये श्री. तसंच आहे. श्री प्लीज, नको ना रे असं वागूस. आईजींना त्रास होत असेल या सगळ्याचा. मला घर सोडून आणि ऑफिस सोडून जाण्याचा त्रास होतोच आहे. पण तो तुझा निर्णय होता. या निर्णयाकडे येण्यासाठी भागीरथी गोखल्यांनी पुश केलंय मला. 1 मिनिट, आजी आहे ती तुझी. मला जाब विचारताना मग विसरल्या होता का त्या? अच्छा, म्हणून हे सगळं करतोयस का तू? हे बघ जान्हवी, मी काहीही करत नाहीये. एक एम्प्लॉई म्हणून माझी जी कर्तव्य आहेत ना तेवढीच पार पाडतोय, आणि तितकीच कामं करतोय जितकी माझ्याकडनं अपेक्षित आहेत. आणि मी त्यांचा नातू म्हणून ऑफिसमध्ये जात नाहीये. त्यांचा नातू म्हणून मी जर काही सवलती घेत नसेल तर त्यांनाही कुठली सवलत नाहीये. त्यांना लॅपटॉप येत नसेल तर त्यांचा त्यांनी शिकावा. आय कांट बिलीव्ह दिस की हे तू बोलतोय. माझाही विश्वास बसत नाहीये की तू आईजीची वकिली करतेयस. ती आई आजी आहेत त्या तुझ्या, ज्यांचं तुझ्यावर आणि तुझं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे. होतं. श्री प्लीज असं नको बोलूस. ए जान्हवी, तू 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 जा जा तू जा. आणि हे बघ, आई आजी वेळेच्या बाबतीत खूप पंक्च्युअल आहे, त्यामुळे जर तू तिला वेळ दिली असतील ना तर तू जा जा. अरे पण नाही नाही, तू जा. 1 मिनिट भरही थांबू नको. जा 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 जा, उशीर नको करू. जा. मिसेस गोखले गाडी न आणि मिस्टर गोखले बस न, हे कसं काय झालं? अहो, पिंटे आला का? अहो काय विचारतेय मी, पिंटे आला का? इथे माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? काय रे आलास? काय झालं? मिळाली नोकरी? पगार किती मिळणार आहे सांग? जरा पाणी आणून दे त्याला, बाहेरून दमून आलाय तो. देते हो, आधी नोकरी मिळाली की नाही ते नको विचारायला. अरे काय झालं? अरे बोल ना, काहीतरी सांग ना. नाही मिळाली नोकरी. पुन्हा तेच? काय रे, कुणीच कसं कामावर ठेवत नाही तुला? तुझ्या टाळूवर ना कधी कोणी तेलच घातलेलं नाहीये. हे काम धाड होत नाही तुझं. ना परीक्षेत पास होत आहेत ना मुलाखतीत. पाणी दे त्याला. कधी कमवायला लागणार आहे देवास ठाऊक.
कला, तुला सांगितलेलं कळतं का? पाणी आणून दे त्याला. हो. पिंट्या, बस बस. हे बघ, तिचं बोलणं काही तू मनावर घेऊ नकोस. तरी बाबा मी नापास झालोच आहे ना आज. अरे एका मुलाखतीमध्ये नापास झालास म्हणजे सगळं संपलं असं आहे का? भल्या भल्याना खेटे घालावे लागतात नोकरी मिळवण्यासाठी, जोडे झिजवायला लागतात. तुला खूप ठिकाणी जावं लागेल, नकार पचवावे लागतील, तेव्हा कुठे मिळेल नोकरी. बाबा बाबा मला आता भीती वाटायला लागली. कसली? माझ्यासारख्या 12वी नापासला कोण देणार नोकरी? अरे सगळ्याच नोकऱ्यांसाठी काही शिक्षणाची अट नसते बाळा. बाबा ताई बोलायची ना ते पटायला लागले आता. ताई माझ्या मागे लागायची, धडपड करायची का मी 12वी पास व्हावं म्हणून. बाबा तेव्हाच ताईचं ऐकलं असतं ना तर आजही भोगावंच लागलं नसतं मला. चला, उशिरा का होईना तुला तिचं म्हणणं पटलंय ना, मग झालं तर. बाबा किती चुकीचा वागलोय ना मी ताईसोबत. पिंट्या, अरे त्याचा विचार करत राहण्यात काही अर्थ आहे का आता? बरं ते जाऊन दे, तू हवं तर ग्रॅज्युएशन पूर्ण करून घे आधी. हा, नोकरीचं नंतर बघू. तसंही तुझ्या नोकरी वाचून आपल्या घराचं काही अडलेलं नाहीये आता. शिक्षण पुरं कर आधी. बाबा बाबा ताईचं खूप नुकसान केलं का हो मी? हे काय इतक्या लवकर मिटेल असं मला वाटत नाही. नको का बेबी असं बोलूस. तू माझ्या बोलण्याने काय होणार आहे वहिनी? नाही, जान्हवी करेल काहीतरी. जान्हवी काय करणार आहे? ही दोघं तिचं ऐकणार आहेत का? नाही तर काय. हो ना. आई 1 हट्टी, हा मुलगा 10 हट्टी. आणि मधल्यामध्ये आपलं मरण. श्रीला समजवूया का? त्याचा काही उपयोग होणार नाहीये. हो, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपण त्याला काही समजवायला गेलो ना की तो आपल्यालाच असं काही समजवतो की आपण काय समजवायला गेलो हा मुद्दाच विसरून जातो. आणि आईंची बोलायची तर आपल्या कोणाची प्राज्ञाच नाहीये. अय्या, मग आता काय करायचं आपण? आपण काही करू शकत नाही ग शरयू. मी आईला सुद्धा खूप समजवण्याचा प्रयत्न केला, श्रीशी सुद्धा बोलले, पण आई तर खूप चिडली आणि श्री तर हट्टालाच पेटलाय. मी काय म्हणते, आपण जान्हवीला सांगूया का? या बाबतीत तिचं कुणीही ऐकणार नाही. पण बोलून तर बघूया वहिनी. हा, तिच्याशी बोललं ना की मलाही असं हलकं वाटतं. आणि ना ती सगळं सोपं करून सांगते, म्हणजे ना मुळात ती काय बोलत असते हे कळतं मला पण. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं असेल तर बोलून बघा तिच्याशी, पण आईशी कुणीही या विषयावर काहीही बोलायचं नाही. श्री आईशी जे काही वागलाय ना त्यांनी खूप दुखावली गेली होती. म्हणजे असं काय केलं श्रीनी? तो हल्ली खूप विचित्र वागायला लागलाय ग वहिनी. अरे देवा, आता काय केलं त्याने? म्हणजे नाही, तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, पण प्लीज हे कुणाकडे काही बोलू नका. हा, श्री हॉटेलवर राहतोय ना, ते आईला आवडलं नाहीये. आईचं असं म्हणणं आहे की आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून पॉश एरियामध्ये फ्लॅट बुक केलेत ना, त्यातल्या कुठल्या तरी फ्लॅटवर त्यांनी जाऊन राहावं. पण मग हा काय म्हणाला? नाही म्हणाला ना तो. नाही म्हणाला का? या पोराचं डोकं ना तिरपागडत चालतं नेहमी. बेबी वंस, आई चिडल्या का हो? नाराज झाली. पण मग आईनीच बोलायचं ना श्रीशी. तोच तर प्रॉब्लेम आहे ना वहिनी.
श्रीनी हॉटेलमध्ये न राहता एखाद्या फ्लॅटवर राहावं अशी आईची इच्छा आहे हे त्याला कळतं का म्हणे. अवघडच होऊन बसलंय बाई सगळं. आता कोण समजावणार या दोघांना? आता हे दोघं एकमेकांची पूर्वीसारखं वागणं अवघडच नाही, मला तर अशक्यच वाटतंय. नाही नाही, होईल ना काहीतरी, यातून काहीतरी मार्ग निघेल. आय होप सो. पण मी हे तुम्हाला सांगितलं हे प्लीज आईला कळता का म्हणे, नाही तर ती खूप चिडेल माझ्यावर. मला राहवलं नाही ना म्हणून मी सांगितलं तुम्हाला तिघींना. नाही सांगणार, नाही सांगणार. आईना काहीही सांगायचं नाही. आईना चला स्वयंपाकाला लावूया. आईना काय चल स्वयंपाकाला लावूया.